येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट मल्हारी मार्तंड षडनवरात्र 21 नोव्हेंबरपासून ते 26 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे। सगळ्यांनी आपल्या देवघरामध्ये कुलदेवता कुलदैवत सगळ्यांचे असतात। देवी खंडोबा ज्यांचे खंडोबा असेल त्यांनी अशी साधं सोपं पूजा मांडणी करायची। खाली गहू ठेवा, कलश ठेवा आणि तांदळावरती आपल्या देवघरातला खंडोबा आहे त्याच्यावर अभिषेक करावा। श्री सुक्त पुरुष सुक्त रुद्र म्हणावा, अभिषेक करावा आणि खंडोबा आहे तो 21 तारखेला आपल्या जिथे कलश मांडणार आहे तिथे खंडोबा आहे तो घटस्थापना त्याची करायची। 6 दिवसाचे जे षडनवरात्र आहे त्याच्यामध्ये घरच्या पुरुषांनी उपवास करावा 6 दिवस आणि आपण मल्हारी सप्तशती पाठ असेल ते मल्हारी सप्तशती पाठ वाचावे। सकाळ संध्याकाळ आरती करावी। जो घट आपण बसवलेला आहे, जो टाक बसवलेला आहे त्याला हळद असेल, पिवळे फुलं असेल ते वाहू शकता। मल्हारी मार्तंडाचा जप आपण घेऊ शकता। सकाळ संध्याकाळ नैवेद्य आरती करावी आणि उपास जो असतो तो 21 नोव्हेंबरपासून ते 26 नोव्हेंबरला उपास सोडत असतो। त्याच्यामध्ये आपण तळी भंडारा असेल ते आपण उचलू शकता आणि आपल्या घरच्या कुलाचाराप्रमाणे आपण कुलाचार करावा। मल्हारी मार्तंडाची घटस्थापना प्रत्येकाने करावी। ज्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल त्यांनी खंडोबाचा टाक आणावा, तशी घटस्थापना करावी आणि त्याच्यावर आपण सेवा आहे ती सेवा करावी। मल्हारी सप्तशतीचे पाठ तुम्ही 5 असेल, 11 असेल, 21 करू शकता। तुपाचा दिवा, तेलाचा दिवा तो लावावा आणि ते लावल्यानंतर रोज आरती करावी। या 6 दिवसामध्ये बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही, नॉनव्हेज अशा गोष्टी 6 दिवसामध्ये खायच्या नाही। तुपाचा दिवा, तिलाचा दिवा असेल तो अखंड दिवा लावावा। ज्यांच्या घरी देवीचे टाक नसेल म्हणजे खंडोबाचं टाक नसेल किंवा गावाकडे असेल त्यांनी एक फोटो मांडून साधा फोटो मांडावा आणि फोटो मांडून त्यांनी खंडोबाचा फोटो मांडून तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावावा आणि मल्हारी सप्तशतीचे पाठ आहे ते जास्तीत जास्त आपण करू शकता जर आपल्याकडे खंडोबाचा टाक नसेल किंवा गावाकडे असेल तर एवढी सेवा आपण त्या निमित्त करू शकता 21 ते 26 तारखेपर्यंत। आणि खंडोबाची सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे। आपल्या घरामध्ये खंडोबा हे मुख्य कुलदेवत असतं। जशी देवीची सेवा असते तशी खंडोबाची सेवा असते। खंडोबाची सेवा केल्याने आपल्या वडील असेल, मुलगा असेल त्याच्यात मतभेद असेल ते दूर होत असतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान लाभत असतं। म्हणून खंडोबाची जी सेवा आहे ती प्रत्येकाने करावी। खूप जण म्हणणार आमच्याकडे फक्त देवी आहे खंडोबा नाही, तर प्रत्येकाकडे खंडोबा किंवा ज्योतिबा असतो हे प्रत्येकाने चेक करून घ्यावं आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने देवीची जशी आपण सेवा करतो तशी खंडोबाची पण सेवा करावी। श्री स्वामी समर्थ। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा।